नमस्कार मित्रांनो, मी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे. रविवारचा संपूर्ण दिवस सकाळी सकाळी मस्त घरी इडली सांबार खोबऱ्याची चटणी केली होती. सांबार इडली आणि खोबऱ्याची चटणी, दिवसाची खूप मस्त सुरुवात झाली आमची. मग धो पाऊस. सोमवारी सगळ्यांना शाळेला सुट्टी भेटली, पण रविवारचं बघा रस्तापेठ मध्ये धो पाऊस चालू होता. गार्गी हिरोईन. मग रस्तापेठ मध्ये एक खूप जुनी इमारत दिसली, ती मला खूप आवडली. त्याचं तुम्ही स्ट्रक्चर बघाल तर अजूनही खूप युनिक वाटतं. अशा बिल्डिंग बघायला खूप छान वाटतात. गार्गी आणि विष्णू. मग तरुण विकास मंडळ गणपतीला मी भेट दिली. हे गणपती मंदिर मला खूप आवडतं. इथं काही दिवसा पहिलं गणेश चतुर्थी होती म्हणून सजावट केलेली होती. खूप छान तुम्ही गणपतीचं सजावट तुम्ही बघाल. समोर गजांत लक्ष्मी दिसते. खूप भला मोठा मूर्ती आहे ही. खूप भली मोठी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साईबाबा. कुणी इथं नमन केल्याशिवाय पुढे जात नाही. खूप मोठी सोंड, मोठे कान आणि जय हनुमान न्यार गुण सागर, जय कपी सती हलोक उजागर. हनुमान मंदिर. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये 9 आणि 10 तारखेला रोजी येत आहे. तरी सगळ्यांनी अन्नदान करावे. चहा बनमस्का माझं काही सुटत नाही. इराणी चहा बनमस्का खूप आवडतं मला. आठवड्यातून एकदा तरी सुट्टीच्या दिवशी तर ताव मारतस. आणि संध्याकाळी घरी येताना गार्गी मीने मस्तपैकी सँडविच एक्सप्रेसमध्ये ताव मारला. हे आमचं नाईट फूड आहे, फास्ट फूड. काही दिवस माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. स्वामी समर्थांचं मंदिर काळेवाडी फाट्याला होतं. सो मला रोज रात्री त्या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय झोप येत नसेल. शतपावली म्हणा, काही म्हणा, रात्रीच्या अंधारात किर राबणारा एक जिवंत मूर्ती तिथं स्थानिक आहे आणि खूप भारी वाटलं ती मूर्ती बघून. धन्यवाद.